मी चैतन्य मुकादम यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हॉटेल क्रांतीवीर रविकांतजी मुकादम यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यासाठी कूलर आणि ट्रॉफी। नामांकन आहे टोटल 4 झेल, 1 रनआउट केलाय। नाव आहे स्मायरा 11 वोडाफोन बहाल संघाचा आकाश घरात। चला या आकाश या, चला। उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आकाश घरत ठरलाय वहाल संघाचा आणि त्याला कूलर आणि ही ट्रॉफी दिली जाईल चैतन्य मुकादम यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर पुढचं पारितोषिक असेल उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। मग ज्याच्या विकेट असतील, चांगली गोलंदाजी ज्याची राहिली असेल या पूर्ण स्पर्धेमध्ये, आणि ही ट्रॉफी आम्हाला दिली आहे द विलेज हॉटेल। आपण पाहताय द विलेज रेस्टॉरंट अँड बार आणि त्याचे सर्व आमचे सन्माननीय दत्ता शेठ मुकादम असतील, त्यांना विनंती करूया आपण हे पारितोषिक देण्यासाठी। आपण या उत्कृष्ट गोलंदाज आणि ही ट्रॉफी दिली जाईल। आणि जी बायसिकल तुम्ही पाहता, आम्हाला स्पोर्ट्स सायकल दिली आहे हॉटेल साई कृपा आणि त्याचे सर्व आतिश दादा वाकडीकर यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेलेली ही स्पोर्ट्स सायकल बायसिकल पाहायला मिळेल। तब्बल या स्पर्धेमध्ये 14 विकेट्सनं अव्वल राहिलाय क्रांतीवीर चषकामध्ये। नाव आहे टीम नेम जय हनुमान कामोटे संघाचा निखिल गोबारी ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट निखिल गोबारी ठरतायत। 14 विकेट तब्बल या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी घेतलेत आणि अव्वल राहत असताना बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। चला पुढचं पारितोषिक असेल उत्कृष्ट फलंदाज। उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक दिलं जाईल। उत्कृष्ट फलंदाज आणि ही ट्रॉफी सुद्धा आम्हाला दिली आमची दत्ता शेठ मुकादम असतील, द विलेज रेस्टॉरंट बार त्याची सर्व सायकल आम्हाला दिली आहे। साई कृपा हॉटेलचे सर्व आतिश वाकडीकर, पियुष मुकादम आणि चैतन्य मुकादम यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल। 29 बॉल 64 रन्स या स्पर्धेमध्ये। टीमचं नाव आहे बैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स व शेनी संघ। खेळाडूचं नाव आहे जीवित म्हात्रे। उत्कृष्ट फलंदाज, बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज हे नामांकन इथं मिळालंय, ते म्हणजे जीवित म्हात्रेला। त्यानंतर जाऊया आपण सांघिक पारितोषिक। चला सांघिक पारितोषिकाकडे जाऊया आपण।
बघा प्रेक्षकांसाठी ऐवा झेलची लकी ड्रॉची सुद्धा पारितोषिक होतं. बायसिकल आहे आणि जे झेल टिपलेली नावं आपल्याकडे आली होती तब्बल 8 नावं आहेत. त्यांचा सुद्धा आपण लकी ड्रॉ करतोय. चिठ्ठीमध्ये त्यांची नावं सुद्धा आहेत त्यामध्ये मेन्शन केलेली. बघा प्लेयर किंवा मग प्रेक्षक किंवा कोणी ज्याची चिठ्ठी निघेल नाव निघेल त्यालाच ते दिलं जाईल. एकच चिठ्ठी. चला आपण ओपन करूया लकी ड्रॉ. चला या ओम. ओम या. चिठ्ठी ओपन करा आणि लकी ड्रॉ असेल. कोण असेल तो भाग्य विधाता, कोण असेल विजेता, कोण असेल विजेता. ऐवा झेल प्रेक्षकांसाठी आपण सायकल ठेवली होती आणि ती सायकल आम्हाला दिली आहे परेश ठोंबरे चिंचवण यांच्या माध्यमातून. नाव आहे भरून अरुण म्हात्रे. अरुण म्हात्रे जिते गावचे आहेत आणि त्यांना ही लकी ड्रॉची सायकल इथून प्राप्त होते. बघा त्यांना ती पोच केली जाईल किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना ती दिली जाईल. ज्याचं नाव निघाले त्यालाच ती दिली जाईल हे लक्षात घ्या. चला आपण जाऊया आता सांघिक पारितोषिक. पंचम क्रमांक क्रांतीवीर चषकाचा 5वा क्रमांक. चला ज्या टीमचं नाव घेतलं जाईल त्या टीमने येऊन इथे बसायचं आहे आणि तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाईल. चला पंचम क्रमांक सर्व ट्रॉफीज आम्हाला दिले ते आमचे जय मल्हार हॉटेलचे सर्व आपण पाहताय. गिरीश शेठ मुकादम आणि जगदीश शेठ मुकादम. त्यानंतर आपण पाहताय राजन मामा पाटील आणि सतीशजी मुकादम यांच्या माध्यमातून आम्हाला दिलेल्या 5ही ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. आणि मग रोख रक्कम असेल 20,000 आणि नामांकन देण्यासाठी आपण मान्यवरांना बोलावूया. चला मी विनंती करतोय गिरीश शेठ मुकादम आणि जगदीश शेठ मुकादम या आपण आपल्या शुभ हस्ते नामांकन दिलं जाईल. रोख रक्कम 20,000. संघ आहे 5व्या क्रमांकाचा अगदा ठरलेला संघ 24 ला इव्हेंट बोरले संघ संदेश पाटील अँड कंपनी. चला या सर्वजण आपण इथे बसा आणि या सर्व आमचे दत्ता शेठ मुकादम असतील, त्यानंतर आत्मारामजी घरत असतील चिंचवण, गिरीश शेठ मुकादम, जगदीश शेठ मुकादम पाहायला मिळतील. चैतन्य आहेत आमचे आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात. प्रभाकर टकले असतील, अमित टकले, प्रतिकेश वाजेकर आणि पवन मुकादम. खूप चांगला खेळ पूर्ण स्पर्धेमध्ये मी म्हणेन राहिला आजच्या दिवसामध्ये. कंटिन्युअसली लगातार सर्व सामने खेळताना आपण बोरले संघाला पाहिलं, परंतु वहाल संघासमोर अगदी मी म्हणेन थोडासा मागे राहिला आणि त्या सुपर 5च्या अगदी लढतीमधून थोडासा मी म्हणेन 5व्या क्रमांकावर थांबावं लागतंय. परंतु चांगला खेळ, वेल प्लेड चंबोन टीम. 24/11 बोरले आणि हा संघ ठरलाय पंचम क्रमांकाचा हकदार. $20,000 कॅश प्राइज दिली जाते आणि उत्कृष्ट ट्रॉफी आपण पाहू शकाल. वेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा. संदेश दादा बोलाल का?
5वा क्रमांक आपण पाहताय बोर्ले संघ आपण पाहू शकाल 24 इव्हेंट या नावाने खेळणारा संघ आज नवीन नवीन खेळाडूंना संधी देणं हे आमचे संदेश पाटील आज स्वतःचं मराठी आपला मराठी माणसाचं हक्काचं चॅनल 24 इव्हेंट आणि त्या चॅनलला सुद्धा खूप पसंती मिळवली. आज या चॅनलसाठी काम करणारे सुद्धा खूप तरुण मंडळी पाहायला मिळते. काय सांगाल संदेश दादा, आज 5व्या क्रमांकावर थांबायला लागत आहे परंतु परफॉर्मन्स चांगला झाला आजच्या दिवसामध्ये. काय सांगाल त्या मॅचमध्ये थोडंसं एक षटक आणि 17 धावा होत्या मॅचमध्ये होतात परंतु काय एकंदरीत काय म्हणाल आपण? नाही नक्कीच असं काय मी बॉलरला बोलणार नाही की बॉलरची अवस्था काय असते ते आपल्याला माहिती आहे आणि ती 18-19 वर्षाची सगळी पोरं आहेत. त्यांना आपण किती दडपण देणार. एखादा दिवस होतो असं की नाही होत गेम पण 4 मॅच त्यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. नक्कीच. आणि आयोजकांबद्दल काय सांगाल? 4 दिवस बरेच दिवस मेहनत सुरू होती, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. लाईव्ह सुद्धा आपण लॉट्स केले तेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या. आयोजकांसाठी आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? चौघांची मेहनत, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस, एक एक दगड दगड खडा न खडा या साऱ्या गोष्टी, कारण मैदान अगदी तयार नव्हतं ते 8 दिवसामध्ये केल्या साऱ्या गोष्टी. काय सांगाल? नाही नक्कीच ती विकेट मी अजून मला असं वाटतं 2 टुर्नामेंट होईल अशी विकेट आहे ती. आणि चौघांचं खूप धन्यवाद माने आम्हाला एंट्री दिली आणि आमची तर पहिलीच ट्रॉफी आहे शेड्यूलमध्ये. आम्ही खेळलोय बरंच वेळेला पण आम्ही जिंकलोय आज पहिल्यांदाच. नक्कीच धन्यवाद. हे आमचे संदेश पाटील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ त्यांचा. त्यानंतर जाऊया आपण चतुर्थ क्रमांक. रोख रक्कम आहे 20,000 आणि हे नामांकन देण्यासाठी विनंती करूया. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुन्हा एकदा आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो. या आपण या जगदीश शेठ मुकादम, गिरीश शेठ मुकादम, या तुम्हीच आज सगळे या. आत्मारामजी घरात असतील, दत्ता शेठ मुकादम आहेत, आमचे चैतन्य असतील. संघ आहे जय बापदेव पाली संघ ठरला या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांक. चला रोहित, चला जेवढे खेळाडू असतील या सर्वजण आपण. पाली संघ ठरला या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय इथं पाली संघाला. क्रांतीवीर ट्रॉफीचा मानकरी ठरला आहे चतुर्थ क्रमांक आणि जय बापदेव पाली संघ रोहितला आपण पाहताय. कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चला त्यानंतर पुढचं पारितोषिक असेल त्यानंतर पुढचं पारितोषिक असेल सांघिक तिसरं पारितोषिक. तृतीय क्रमांकावर जो संघ थांबलाय तब्बल रोख रक्कम असेल 30,000 रुपये आणि उत्कृष्ट भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहताय. ही ट्रॉफी आम्हाला दिली हॉटेल जय मल्हार, गिरीश शेठ मुकादम आणि जगदीश शेठ मुकादम. हे नामांकन देण्यासाठी पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती करतोय आपण या. आणि तृतीय क्रमांक ज्या संघाने तब्बल खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला आहे आणि सातत्यानं आपल्या गोलंदाजीचा बोलबाला ज्या टीमचा सातत्यानं चांगला राहिला आहे तो संघ आहे बैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स. वशेनी संघ ठरला या स्पर्धेमधील क्रांतीवीर चषकाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. चला सर्व टीम आपण बसायचंय.
तृतीय क्रमांक ठरलेला संघ आपण पाहताय वशनी संघ आहे. सर्व स्क्वॉड पूर्ण तिथे आपण पाहताय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आमचे आयोजक आहेत ते सुद्धा फोटो काढतील. या आठवणी जपल्या जात आहेत, जोपासल्या जातील, या आठवणी कैद केल्या जातील. बसायचं आहे. आपले आयोजक आहेत आमचे ते फोटो काढतायत. कर्णधार या, कर्णधार वशिनी टीमचे कर्णधार. जितेश काय म्हणाल? मी म्हणेन सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला खेळ चालू आहे. सीझनची सुरुवात एकंदरीत कशी सुरू झाली? यावर्षी आमच्या टीमचा परफॉर्मन्स खूपच चांगला आहे. सर्व ठिकाणी सर्व प्लेयर चांगला प्रदर्शन करतात आणि आम्हाला यश मिळते. सुपर 3 मध्ये होतात आणि त्या मॅचसाठी मी म्हणेन 2 षटकामध्ये 22 धावा होत्या काहीतरी. थोडंसं कमी पडला. काय सांगाल एकंदरीत त्या मॅच बद्दल? 2 ओव्हरच्या मॅचमध्ये आता रन्स काढायचे होते म्हणजे मारणंच आहे. त्यामुळे आमच्या विकेट्स गेल्या. त्यामुळे आम्ही मॅच ते हारलो. आयोजकांबद्दल काय सांगाल? चांगली स्पर्धा पण एन्जॉय केली. या मैदानावर आल्यानंतर एक मनामध्ये एक आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचा इतिहास आणि त्यांची प्रतिमा आहे ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यांनी केलेलं महान कार्य, अगदी भारत स्वातंत्र्यासाठी खूप मेहनत, प्राणाची आहुती दिली. काय सांगाल एकंदरीत शिरडोनबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आमच्या आयोजकांसाठी? स्पर्धा तर खूपच चांगली होती आणि मी आयोजकांचे धन्यवाद करेन की त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली. येस, धन्यवाद जीवित. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं अभिनंदन. त्यानंतर पुढचं नामांकन असेल उत्कृष्ट ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, रोख रक्कम 60,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी. या सर्व ट्रॉफीज आम्हाला जय मल्हार हॉटेल आपण पाहताय, गिरीश शेठ मुकादम, त्यानंतर जगदीश शेठ मुकादम यांनी दिलेले आहेत. द्वितीय क्रमांक 60,000 रुपये रोख रक्कम. संघ आहे, सर्वांना विनंती या आपण स्मायरा 11 ओडाफोन वाहाल संघ ठरला या स्पर्धेमधील रनर अप संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी. द्वितीय क्रमांकाचा मानकरी. आजच्या डे फॉर्मॅटमध्ये 3 ट्रॉफी, नाईट फॉर्मॅटमध्ये 3 ट्रॉफीज वाहाल संघ आपण पाहताय. वाहाल संघ हा संघ ठरला या क्रांतीवीर चषकाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. आयोजकांसोबत सुद्धा एक फोटो घ्या. खूप चांगली ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळेल. किंग शिरडोणकर आणि त्या पद्धतीची ट्रॉफी किंग या चौघांनी ठरवलं आणि त्यांनी स्वप्न होतं ते स्वप्न सत्यात उतरवलंय आणि जी संकल्पना होती संकल्पना त्यांनी पूर्ण केली आणि क्रांतीवीरांच्या नावाची नाईट रजनी स्पर्धा त्यांनी सक्सेसफुली करून दाखवली. आपलं सुद्धा अभिनंदन असेल. स्मायरा 11 ओडाफोन वाहाल संघ ठरलेला द्वितीय क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर देऊया आपण मालिकावीर
बोलणार का वहाल संघ? प्रदीपजी मुंबईकर यांना आपण पाहत आहे, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर आहेत. प्रदीपजी काय सांगाल? ओडाफोन वहाल संघ बऱ्याच वर्षापासून खेळतोय, नाव सुद्धा बऱ्याच वर्षापासून ओडाफोन वहाल संघ. अगदी चांगला खेळ राहिला, परंतु सेकंड रनर अप थांबायला लागलाय, काय सांगाल? खरं तर सेकंड नंबर भेटले तरी आम्ही खुश आहोत, कारण आमच्या संघामध्ये सर्व नवीन पोरं आहेत आणि तिघं प्लेयर आम्ही 40+ झालेलो आहोत. तर चांगली कामगिरी केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत सेकंड नंबरपर्यंत. नक्कीच. आणि एकंदरीत 3 डे ट्रॉफीज, 3 नाईट ट्रॉफीज, संघ सुद्धा गावामध्ये बरेच, कारण जसं जसं नवीन मुलं वाढतात तसं संघ सुद्धा ओपन होतात, कारण प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला सुद्धा खेळायला मिळावं. एक टीम असेल तर त्यामध्ये सर्वच खेळाडू खेळतील असं नाही होत. मग काय सांगाल, नवीन खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी काय सांगाल आपण? नाही, गावामध्ये आज चांगली गोष्ट झालेली आहे, कारण त्या दुसऱ्या संघाने पण 2 ट्रॉफ्या नाईटच्या प्रथम क्रमांक मारलेला आहे आणि 1 डेचा प्रथम मारलेला आहे. आम्ही पण 2 डेचे मारलेले आहे, त्यांनी 1 नाईटचा मारलेला आहे सेकंड नंबर. तर आम्हाला टोटल गावामध्ये 6 नंबर आलेले आहेत. तर जर आमचा गाव आनंदित असेल. नक्कीच. RPL सुद्धा याच मैदानावर आपण पाहत असतो. त्यानंतर रायगडच्या पटलावरची रायगडामधील मोठमोठे खेळाडू याच मैदानावर पुढे जाताना आपण पाहिलेत. एकंदरीत या मैदानाबद्दलचं वैशिष्ट्य आणि शिरडोनबद्दल काय सांगाल? खरं तर आम्ही अगोदर 2015-16 साली हलक्या बॉलरवर मॅचेस व्हायच्या ना, तेव्हा खेळायचो. आणि त्याच्यानंतर पहिले RPL झाली तेव्हा मी पाहायला आलेलो, तेव्हा मंडप वगैरे बनवलेलं, तर ग्राउंड वगैरे सगळं मोठं म्हणजे झालेलं आहे आणि ग्राउंड पण चांगलं बनवलेलं आहे. आणि खरं तर RPL याच मैदानावर व्हायला पाहिजे, परंतु आता 2-3 वर्षापासून दुसऱ्या मैदानावर होतात, कारण मंगेश वाकडेकर दादाने RPL साठी हा ग्राउंड बनवलेला होता. तर खरं तर शिरडोन गावानेच ते RPLचं प्रथम. धन्यवाद. सॉरी. चला धन्यवाद. जाऊया आपण यानंतर मालिकावीर मालिकावीराची जी इलेक्ट्रिक स्कूटी तुम्ही पाहता आम्हाला दिली आहे ती कॅप्स्टन ग्रुपची साहिल शेख असतील. त्यानंतर आपण पाहताय आमचे ऋषिकेश दादा कदम असतील, पवनजी टकले सुरक्षा बळ महाराष्ट्र आणि नितूबाई पारदी पुष्पावाहिल्याचे मालक, ज्यांनी आम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटी दिली आहे. आणि जी उत्कृष्ट ट्रॉफी मालिकावीराची दिली आहे ती साई एकविरा हॉटेल, आमची अमर टकले आणि योगेश वाजेकर. हे नामांकन देण्यासाठी विनंती करूया आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या आपल्या शुभस्ते दिले जाईल. मालिकावीर तब्बल या स्पर्धेमध्ये 55 बॉल तब्बल या स्पर्धेमध्ये 143 पॉइंट्सने अव्वल स्थानी राहिला आहे. त्यानंतर निखिल गोवारीला आपण पाहिलं होतं 14 विकेट. एकशे 18 पॉईंट टोटल निखिल गोवारीच्या राहिल्या आणि रेसमध्ये खालोखाल होता, परंतु अव्वल स्थानी राहिलाय 143 पॉइंट्सनी मालिकावीर. 24 ला इव्हेंट या टीमचा वन मॅन शो मिस्टर प्रफुल्ल पाटील चांबो. 50 धावा सुद्धा त्याने आज पूर्ण केल्या, अर्धशतकीय पारी सुद्धा त्याने पूर्ण केली आणि टुर्नामेंट मधली पहिली अर्धशतकीय खेळी सुद्धा त्याच्या नावावर राहिली आणि तो खेळाडू आहे प्रफुल्ल पाटील. जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पाटील चांबोला आपण पाहू शकाल.
संदेश पाटील यांची सुद्धा एक अपेक्षा आहे की प्रफुल्ल ISPL पर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी खूप प्रयत्न करतायत. पुढच्या वर्षी नक्कीच तो तिथपर्यंत पोहोचेल. संदेश दादाला या संदेशजी पाटील या आपण सुद्धा, कारण संदेश पाटील या सर्वांना घेऊन पुढे चाललाय. आज स्वतःचं मराठी माणसाचं हक्काचं चॅनल 24/7 ही वाहिनी तुम्ही जर पाहत असाल तर ती वाहिनी या माणसानं बनवली, ते चॅनल बनवलं. आज ते चॅनल इतकं प्रचलित झालं आहे की त्या चॅनलला पसंती सर्व आपल्या प्रेक्षकांनी, आयोजकांनी सुद्धा प्रत्येक स्पर्धेमध्ये उचलून धरलं आहे. आणि आज त्यांच्या चॅनलसाठी सर्व आपले होतकरू तरुण, आज त्यांना आपण पाहिलं तर एक कामधंदा ज्याला म्हणतो, रोजीरोटी, हे व्यवसायसुद्धा त्यांनी चालू केला आहे. खूप मी म्हणेन चांगलं काम संदेशजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. चांबो, ज्या वेळेला तू खेळत होता ना मैदानात, बाहेरून बऱ्याच जणांनी चांबो चांबो असा आवाज देत होते. चांबो कम ऑन. जय मल्हार हॉटेल आणि त्यांचे सर्व स्टाफला तुम्ही पाहू शकाल. आमचे जगदीश शेठ मुकादम असतील, त्यांच्याबरोबर मालिकावीर इलेक्ट्रिक स्कूटी आणि त्याचा हकदार ठरलाय क्रांतीवीर चषकामधील, क्रांतीवीर या ट्रॉफीमधील मालिकावीराचा हकदार प्रफुल्ल पाटील चांबो. चला चला चला. कॉंग्रॅच्युलेशन प्रथम प्रफुल्ल, अप्रतिम कामगिरी राहिली. मालिकावीर आपण पाहताय, मालिकावीर मिळालंय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. पहिले मी माझ्या टीमचा धन्यवाद मानेन आणि स्पेशली दर्शनचा पण धन्यवाद मानेन, कारण तो बऱ्याच लांबून आला आणि चांगली गोलंदाजी केली. आणि एवढं ट्रॅव्हलिंग करून चांगली गोलंदाजी करणं सोपं नाही. आणि माझ्या पूर्ण टीमचा धन्यवाद मानेन. आणि मी ही म्हणजे सिरीजची बाईक मी संदेश पाटीलला डेडिकेट करतो, कारण त्याने आपल्या म्हणजे माझ्या म्हणजे पूर्ण सपोर्ट केला आहे. आता तेवढं देऊ शकत ना, पण त्याला पण एक छोटीशी एक माझ्या साईडून त्याला गिफ्ट. प्रफुल्ल, एकंदरीत तू गिफ्ट डेडिकेट केलंस, परंतु तुला ISPL पर्यंत पोहोचवायचं आहे. आज बरेचसे आपले रायगडामधील खेळाडू ISPL पर्यंत पोहोचलेत. त्यासाठी मी म्हणेन संदेशजी प्रयत्न करतात आणि त्यांची अशी अपेक्षा पुढच्या वर्षी तिथे तू जावं. काय म्हणशील एकंदरीत तिथे पोहोचण्यासाठी? बघू, आता प्रयत्न करू चांगला, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे, फिटनेस, आणि नंतर करू ट्राय. आणि टीम परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? कारण चांगला खेळ राहिला, परंतु सिच्युएशन थोडीशी अगदी मी म्हणेन खराब नव्हती, परंतु प्रेशर खूप होतं. अशा सिच्युएशनला 6 मध्ये 17 म्हटलं तर या गोष्टी होत असतात आणि कधी कधी या चुक्या घडतात, परंतु कधी कधी चांगला खेळ सुद्धा होत असतो. काय सांगाल एकंदर टीम वर्क बद्दल? कारण नवीन नवीन खेळाडू आहेत, अंडर-19, अंडर-20, त्यांच्यासाठी काय सांगाल? आमची टीम म्हणजे खूप चांगली आहे, कारण सगळे यंग पोरं आहेत. आणि आमच्या टीमकडे बघायला गेलं एवढी आम्ही म्हणजे खेळताना स्ट्रॉंग टीम वाटत नाही, पण 11 जण आहेत ना, त्यांच्या म्हणजे 100% गेम देणं, म्हणजे एफर्ट देतात 100%, म्हणून आम्हाला चांगला रिझल्ट भेटतो मॅचमध्ये. जो सपोर्ट आहे, गावाचा सपोर्ट, जे प्रेक्षक येतात तुमच्या पाठी, बिग सपोर्ट, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्यासाठी काय असेल? आमचा गावाचा सपोर्ट फुल आहे, कारण कुठून मॅच असू दे, म्हणजे मोजके आमचे प्रेक्षक आहेत. आता रवींद्र झाला, सोमनाथ झाला, आता बरेच जण आहे, नितीन वगैरे आहेत, म्हणजे ते कुठेहून मॅच असू दे आमची, म्हणजे ते येणारच. काय पण किती आम्ही 100 जरी मॅच हारलो ना, तरी 101 मॅचला ते येणारच आमच्या पाठी. नक्कीच प्रेक्षक असणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप मेहनत घेतली या चौघांनी, त्यांना सपोर्ट केले आमचे गिरीश दादा असतील, जगदीश दादा, दत्ता शेठ असतील, सर्व मंडळी आहे, त्यांनी खूप मेहनत आणि खूप सपोर्ट केला. काय सांगाल? 1 नंबर टुर्नामेंट झाली आणि आयोजनाचा तर काय विषयच नाही. ग्राउंड पण भारी आणि बाईक पण भेटली, तर आणखीन बरं वाटला.
येस धन्यवाद. हे होते आमची मालिकावीर प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट आणि मिस्टर प्रफुल्ल पाटील मान फ्रॉम बोर्ले. चला त्यानंतर आपण देतोय या स्पर्धेमधील या स्पर्धेमधील चॅम्पियन इज द चॅम्पियन. एक फोटो घ्या. चला चॅम्पियन इज द चॅम्पियन. रोख रक्कम तब्बल 1,20,000 या स्पर्धेची आणि क्रांतीवीर चषकावर ज्यांनी आपली मोहर उमटवली, ज्या टीमचा परफॉर्मन्स आपण पाहिला खूप चांगला राहिला, ज्या वेळेला जिते संघासमोर खेळत असताना त्या मॅच मध्ये ज्या वेळेला अगदी अटीतटीची मॅच झाली, खूप चुरशीचा तो सामना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मग जर आपण पाहिलं असेल अगदी प्रेशराइज मॅच होती. शेवटच्या एक बॉल मध्ये एक धावेची गरज, गुणवंतनं मारलेला चौकार, त्यानंतर सुपर 5 मध्ये पोहोचला तो संघ. आणि जय हनुमान कामोठे संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. चॅम्पियन इज द चॅम्पियन. उत्कृष्ट भव्य दिव्य ट्रॉफी ते देण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय. आणि तब्बल रोख रक्कम 1,20,000 चॅम्पियन. आयोजकांसोबत एक फोटो घ्या. आयोजकांसोबत. चला चॅम्पियन आणि या स्पर्धेचा क्रांतीवीर चषकाचा चॅम्पियन ठरलेला संघ आपण पाहता जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे.